नमस्कार. सर्वांच्यासाठीच शिवछत्रपतींचं चरित्र हे अत्यंत प्रेरणादायी सतत राहिलेलं आहे. या गेल्या 350 वर्षांमध्ये शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सण आपण हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करतो आहोत. यावर्षी 350वा हिंदू साम्राज्य वर्ष आपण सगळेजण आनंदाने साजरा करतो आहोत. सर्वांना यासाठी शुभेच्छा. शिवछत्रपतींच्या चरित्राचं स्मरण करत असताना काही पैलूंचा अभ्यास, काही पैलूंचा विचार आपण या निमित्तानं करणार आहोत. ज्या काळामध्ये शिवछत्रपती उभे राहतात त्या काळाचा साकल्यानं विचार सुरुवातीला करणं मला अभिप्रेत वाटतं. शिवछत्रपती ज्या काळाच्या पार्श्वभूमीवर उभे राहतात तो काळ आहे अखंड आक्रमणांचा काळ आहे. या आक्रमणांच्या सगळ्या मालिकेमध्ये सुरुवातीची जी आक्रमणं होती, ज्याच्यामध्ये ग्रीक, हून, शक या आक्रमणांनी आमच्या देशाची व्यवस्था बदलली. राजकीय व्यवस्थेमध्ये आमच्या देशामध्ये आम्ही काही वेळेला पराजित झालो, काही वेळेला आम्ही पराक्रम दाखवला आणि पुन्हा त्या व्यवस्था उलटवून लावल्या. पण या आक्रमणांनी आमच्या देशाच्या संस्कृतीला धक्का लावल्याचं उदाहरण क्वचितच सापडतं. पण इस्लामी आक्रमण हे सर्वार्थानं वेगळं होतं आणि भयावह होतं. ज्या इस्लामी आक्रमणांनी ग्रीक असेल, इराण असेल, इजिप्त असेल अशा सर्व देशांमध्ये उण्यापुऱ्या 30 वर्षांपासून 60-70 वर्षांच्या कालावधीमध्ये त्या देशाची संस्कृती संपवली, त्या देशाचा इतिहास संपवला, त्या देशाचा आधार संपवला. अशा इस्लामी आक्रमणाची मालिका जेव्हा भारत झेलत होता त्या भारतानं या इस्लामी आक्रमणाला जवळपास 700 वर्षांचा मोठा लढा दिला. हे आक्रमणाचं स्वरूप काय होतं आणि या आक्रमणाच्या स्वरूपाचं नेमकं आकलन न झाल्यामुळं या आक्रमणाला सुरुवातीला तोंड देणं आमच्या समाजाला थोडं अवघड झालं, हे समजून घेतलं पाहिजे. अन्य आक्रमणांच्या बरोबर विरुद्ध हे आक्रमण केवळ राजकीय नव्हतं. हे आक्रमण होतं राजकीय आणि धार्मिक आक्रमण. केवळ राजकीय सत्ता हस्तगत करणं एवढ्या मर्यादित हेतून हे आक्रमण नव्हतं, तर राजकीय सत्तेच्या आधारानं इथं धर्माची प्रतिष्ठापना करणं, इथल्या धर्माला उखडून लावणं, इथला समाज जीवन उद्ध्वस्त करणं आणि इस्लामच्या पद्धतीचं समाज जीवन इथं उभं करणं या महत्त्वाकांक्षेने उभी राहिलेली ही आक्रमणं होती. आणि आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीच्या आक्रमणांचा आम्ही मुकाबला इतिहासामध्ये करत आलो त्या सगळ्या इतिहासामध्ये या इस्लामी आक्रमणाचं स्वरूप समजून घेण्यामध्ये आमच्या देशाची काही शतकं गेली. आणि म्हणून अगदी जगज्जेता होण्यासाठीची आकांक्षा घेऊन उभा राहिलेल्या सिकंदराला, अलेक्झांडरला आम्ही आमच्या सीमेतून परतवून लावलं. त्याच देशाच्या पराक्रमी पुरुषांना मात्र इस्लामचं आक्रमण पचवणं थोडंसं अवघड गेलं आणि जवळपास सबंध देश हा इस्लामी अधिसत्तेमध्ये गेला. हे आक्रमण कसं होतं तर 2 आघाड्यांवर या आक्रमणांचं स्वरूप होतं. एक आघाडी होती की या देशाचं जनमानस इस्लामसाठी अनुकूल करून घ्यायचं आणि त्याची सगळी परंपरा आपल्याला लक्षात येते की इथल्या भक्ती चळवळीला साधर्म्य दाखवत, भक्ती परंपरेला स्वतःशी जोड देत इथं सूफी परंपरा उभी राहिली आणि या सूफी परंपरेनं इस्लामच्या आक्रमणाची पृष्ठभूमी तयार केली. याच्यामध्ये इस्लामी आक्रमणाला इथल्या समाजामधून काही सॉफ्ट कॉर्नर तयार होतील, इथल्या समाजामधून या इस्लामी आक्रमणाला सहानुभूतदार तयार होतील, अशा पद्धतीची परंपरा उभी राहिली. आणि दुसऱ्या बाजूनं उभं होतं ते सैन्याच्या बळावर असलेल्या आक्रमणाचं प्रचंड भीषण असं स्वरूप. या सैन्याच्या आक्रमणाला कुठल्याही पद्धतीचे विधिनिषेध नव्हते. आमच्या समाजाने या पद्धतीची बर्बरता, या पद्धतीची क्रूरता याआधी इतिहासामध्ये कधी बघितली नव्हती, अनुभवली नव्हती, कारण आमच्या परंपरेचा तो भागच नव्हता. किती भीषणता होती काही उदाहरणं दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अगदी गझनीच्या महम्मदाचं उदाहरण बघू. त्यानं 17-18 वेळा लूट नेली याचा इतिहास आपण बघतो, पण त्या लुटीमध्ये सोनं, नाणं, हिरे, माणिक याच्याबरोबर संपत्तीबरोबर हजारो स्त्रिया लुटून नेल्या. युद्धामध्ये स्त्रियांना कैद करायचं असतं आणि स्त्रियांचा बाजार मांडायचा असतो
हा इतिहास आमच्या भूमीनं पहिल्यांदा अनुभवला. आणि ती लूट किती प्रचंड होती, तर तत्कालीन कागदपत्रांमध्ये असे संदर्भ सापडतात की त्या महम्मदानं गझनीला नेलेल्या स्त्रियांचा बाजारामध्ये जेव्हा त्या स्त्रियांना उभं केलं तेव्हा त्या स्त्रिया इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत्या की तिथल्या स्त्रियांच्या बाजारामध्ये स्त्रियांचे दर हे कोसळलेले होते. हजारो स्त्रिया बाजारामध्ये जनावरांच्या पद्धतीनं विकल्या जात होत्या, त्यांची विटंबना होत होती. या पद्धतीचं आक्रमण आमच्या देशाला पूर्ण अर्थानं नवीन होतं. या आक्रमणाचं स्वरूप किती भीषण होतं. इथल्या स्त्रियांच्यावर अत्याचार झालेच, सामान्य स्त्रियांच्यावरच केवळ झाले असं नाही, तर ज्या स्त्रियांना राजघराण्याचं संरक्षण होतं अशा स्त्रियांच्यावर सुद्धा हात लागले गेले. शिवाजी महाराजांच्या घरामधल्याच जिजाऊंच्या सख्या चुलत जाऊबाई गोदावरी काठी स्नानाला गेलेल्या होत्या. त्या स्नानाला गेलेल्या राजघराण्यातल्या स्त्रिया लुटल्या गेल्या, लुबाडल्या गेल्या, त्यांना पळवून नेलं गेलं. चित्तोडगडचा जोहर काय सांगतो, इथं इस्लामी पशूंच्या हाती लागण्यापेक्षा त्या अग्नीचं भक्षस्थान व्हायला इथल्या स्त्रिया तयार होत्या, कारण त्याच्या मागची क्रूरता इतकी होती. आणि 1-2 नव्हे 40-40 हजार स्त्रिया एका वेळी त्या चित्तोडगडाच्या बुरुजाखाली जोहर करत होत्या, चितेमध्ये जिवंतपणे उड्या घेत होत्या. केवळ या स्त्रियांच्या विषयी, केवळ या इथल्या सामान्य माणसांच्या विषयीची क्रूरता होती असं नाही, तर इथं राज्यकर्ते जेव्हा त्यांच्या हाती सापडत होते त्या राज्यकर्त्यांच्या बाबतीतही याच पद्धतीची क्रूरता बघायला मिळते. विजयनगरचं साम्राज्य होतं, वैभवानं मंडित होतं. त्या विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून 5ही पातशाह्या उभ्या राहिल्या आणि 5ही पातशाह्यांनी मिळून विजयनगरच्या साम्राज्यावर एकमुखी हल्ला केला. विजयनगरचा रामदेवराय त्यांच्या हाती सापडला. अर्थात तोही फितुरीमुळे सापडला. त्याच्या सैन्यामध्ये असलेलं मुसलमानी सैन्य हे ऐनवेळी फितूर झालं. पण जिंकत आलेलं युद्ध जेव्हा आमचा राजा पराभूत होतो, राजा शत्रूच्या ताब्यात सापडतो असं लक्षात आलं, तेव्हा आमचं सैन्य हे केवळ राजाशी निष्ठा असल्यामुळं, राजा हा केंद्रित असल्यामुळं आमचं सैन्य पळूनही गेलं. तो जेव्हा विजयनगरचा सम्राट या सुलतानांच्या हाती सापडतो तेव्हा त्याची अवस्था काय होती, त्याचा शिरच्छेद होतो, त्याचं शिर भाल्याच्या टोकावर नाचवलं जातं, त्याची धिंड काढली जाते आणि ती धिंड काढून आमच्या सम्राटाचं शिर विजयनगरच्या त्या वेशीमध्ये आणलं जातं. त्याच्या मेंदूतून मांसाचा गोळा सगळा काढला जातो कवटीतून, आणि ती कवटी विजापूरच्या मोरीच्या तोंडाशी ती कवटी बसवली जाते आणि सबंध विजापूरची घाण आमच्या सम्राटाच्या तोंडातून ओकत असती. ज्या वैभवाचा सोन्याचा धूर निघत होता असं देवगिरीचं राज्य, जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण होतं तेव्हा देवगिरीचा रामराय त्याला प्रचंड विरोध करायचा प्रयत्न करतो. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाला आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही बघितल्यानंतर स्वतःची मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वाधीन करतो. आणि या सगळ्या अपमानानं अस्वस्थ झालेला त्याचा जावई हरपालदेव जेव्हा युद्धाला उभा राहतो तेव्हा हरपालदेव त्या फितुरीमुळे सापडतो. आणि हरपालदेवची अवस्था काय होते, जिवंतपणे त्याची चामडी सोलली जाती, रक्ताच्या चिळकांड्या उडणाऱ्या त्याच्या देहाला भाल्याच्या टोकावर नाचवलं जातं. भाल्याच्या टोकावर तो जिवंत मांसाचा गोळा देवगिरीच्या वेशीवर उभा राहतो, लटकवलेला राहतो. अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत. पीटर मंडी सारखा एक इंग्रज प्रवासी बिहार राज्यातल्या 80 किलोमीटरच्या प्रवासाचं वर्णन आपल्या दैनंदिनीमध्ये करतो. तो म्हणतो त्या 80 किलोमीटरमध्ये मी अशी 200 मिनारं बघितली की ज्या मिनारांमध्ये केवळ धार्मिक आक्रमणासाठी म्हणून शिरच्छेद केलेल्या माणसांची मुंडकी त्या मिनारांमध्ये कोंबलेली होती. आणि त्यानं वर्णन केलंय 1-2 नव्हे अशा 200 मिनारांमध्ये प्रत्येकी कमीत कमी 40-50 पुरुषांची मुंडकी तिथं लटकवलेली होती. हे जे पशुत्वालाही लाजवेल अशा पद्धतीचं आक्रमणच होतं. या आक्रमणाचं धर्माच्या आधारावर जगणाऱ्या समाजाला, हिंदू समाजाला आकलन व्हायला वेळ लागला. आणि म्हणून आक्रमकांचं स्वरूप लक्षात घेऊन त्या आक्रमकांना त्याच पद्धतीनं उत्तर देणारा राजा उभा राहिला आणि सबंध देश
जो इस्लाममय झालेला होता, सबंध देश आमचं स्वत्व हरवून बसलेला होता, सबंध देश आम्ही राज्य करू शकतो हा आत्मविश्वास हरवून बसलेला होता, अशा आत्मविस्मृत समाजाला एक शिवाजी सारखा राजा उभा राहतो आणि स्वतःच्या आधारानं तो हा देश उभा करतो. हा इतिहास आपल्याला समजून घ्यायला लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीच्या संदर्भाने आपण शिवचरित्राचा नेमका आकलनाचा अभ्यास करू. पुढच्या भागामध्ये शिवचरित्राचं आकलन आपण करूया.